ज्याची वेळ खराब असते ना, तर त्याच्यासोबत राहायला काहीच हरकत नाही. पण ज्याची नियत खराब असते ना, त्याची साथ सोडून द्यायला काहीच हरकत नाही. संगती चांगल्या विचारांची लाभावी, वाईट संगती सोडावी, संगत करावी सदा सज्जनांची. जर आपली संगत जर चांगली असली तर नक्कीच आपल्यावर त्याचा चांगलाच परिणाम होतो. आणि आपण जर वाईट संगतीचा सानिध्यात राहिलो किंवा वाईट संगतीच्या लोकांत राहिलो तर त्याचाही परिणाम आपल्यावर नक्कीच होतो. सावली नसावी तिथं दुर्जनाची, संगत तसे गुण लाभतात, रंग चढे त्याचा जैसा, लोभ द्वेष टळे, हृदय जपून घेतला बैसा. हाय हॅलो, मी छाया. मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती. सर्वप्रथम सगळ्यांचं श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आचार्य छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि परत एका आजच्या छानशा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तरी तर माझं काय सुरू होतं, तरी तर माझी सकाळची स्वयंपाकाची तयारी सुरू होती. तरी तर मला जी सोल्याची भाजी असते ना, म्हणजे तुरीचे दाणे असतात ना, तर त्याला आमच्याकडे सोले म्हटल्या जातात. तर मला त्याची भाजी बनवायची होती सकाळी सकाळी. तरी तर मी त्या कढईमध्ये सोले भाजून घेतले, त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या, त्याच्यामध्ये थोडासा मी जिरं ॲड केलं, त्याच्यानंतर लसण आणि सांबार ॲड करून ते थोडंसं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे. त्याच कढईमध्ये परत थोडंसं तेल ॲड केलं आणि इथं मला ह्या शेंगा बनवायच्या होत्या, वालाच्या शेंगा. बऱ्याच भागामध्ये ना त्याला घेवड्याच्या शेंगासुद्धा म्हटलं जातं, पण आम्ही त्याला वालाच्या शेंगाच म्हणतो. तर मग तेल गरम झालं, त्याच्यामध्ये जिरं मोहरी ॲड केलं, थोडंसं जे लसणाचे तुकडे असतात ना तर ते टाकले मी. तर खूप छान लागते, एकदम गरम गरम तर एवढी छान लागते ही भाजी. मला खूप आवडते, वालाच्या शेंगा आहे ना मला प्रचंड आवडतात. तर इथं मी मग माझ्यासाठीच ती भाजी बनवत होते. तर लसण थोडासा लालसर झालेला होता, तर त्याच्यामध्ये पहिली मी हळद टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर परत त्याच्यामध्ये मी मिरची पावडर ॲड केलेली आहे, म्हणजेच तिखट आपल्या आवडीनुसार. थोडंसं तिखट, थोडीशी तिखट असली ना खूप छान लागते भाजी. बस एकदम साध्या सिंपल पद्धतीने मी इथे ही भाजी बनवलेली आहे. तुम्ही याच्यामध्ये थोडासा खडा मसाल्याचे जे असतात ना आपण घरी बनवलेला, तो जरी ॲड केला तरी पण चालतो, पण मला साध्याच भाज्या जास्त आवडतात खायला. तर इथं मग मी साध्या पद्धतीने ही वालाच्या शेंगाची भाजी म्हणजे बनवून घेतलेली आहे. खूप छान लागते, एकदम भारी, मला खूप आवडते ना. तर मग इथं मी माझ्यासाठीच बनवलेली आहे. फक्त वाफेवर होऊ द्यायची. थोडासा पाण्याचा शिपका मारला तरी चालतो, नाही मारला तरी चालतो. वाफेवर आहे ना एकदम गाळ शिजून जातात. त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड केलं चवीनुसार. तरी ह्या साईडनं लगेच मी जे सोले भाजून घेतलेले होते ना, तर त्यालाही सुद्धा फोडणी देऊन दिलेली आहे एकदम साध्या सिंपल पद्धतीनं. तर ते काही मी शेअर नाही केलं तुमच्यासोबत. आणि इथं ही वालाच्या शेंगाची भाजीसुद्धा बनवून तयार झालेली होती. खूप छान आणि खूप भारी लागते. आणि एका साईडनं कणिकसुद्धा मी मळून घेतलेलं होतं. त्यांचे दोघांचे टिफिन बनवले, ते दोघंही स्कूलमध्ये गेले. तर त्याच्यानंतर मग माझे घरातले थोडेसे बाकीचे कामं चालू झाली. खूप दिवसापासून तुम्हाला व्हिडिओ काही रेग्युलर येत नाही, त्याचं कारण म्हणजे थोडीशी जास्त थंडी पडलेली आहे. तर त्याच्यामुळं माझं व्हिडिओही काही बनवण्याचं मन होत नाही, कारण खूप थंडी वाजते आहे ना. तर थंडीमध्येच इतका वेळ चालला जातो. हे साधेच कामं करायचे म्हटले ना, घरातली जाडजूड, स्वयंपाक, भांडे, कपडे, हे जर कामं करत बसलं तर मग त्याच्यातच खूप वेळ चालला जातो. त्याच्यामध्येच 12 आणि 1 वाजून जातो. आणि दुसरं मग तुम्हाला व्हिडिओमध्ये काय दाखवायचं हा पण प्रश्न पडतो. दररोजच आपण काय ते दाखवणार भांडे धुणं. तर त्याच्यामुळं मग 8-10 दिवसापासून काय झालं, व्हिडिओज काही बनवणे झाली नाही. पण म्हटलं चला, हा थोडासा व्हिडिओ मी शूट करून ठेवलेला होता ना, तर म्हटलं चला हाच आपण आता पोस्ट करूया. थोडेसे आता थंडी कमी होणार आहे पुढं, तर मग तुम्हाला थोडेसे मी रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार. तर इथं मी आज तुम्हाला थोडक्यात म्हणजे देवांना कोणते फुलं वाहिले जातात, कोणत्या देवांना कोणते फुलं आवडतात, हेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथं मग भांडे वाळून झालेले होते ना सकाळी सकाळी, तर मग मी ते भांडे लावून दिलेले. त्याच्यानंतर जे मी रुमाल धुवून ठेवलेले होते, पोळ्यांच्या डब्यामध्ये टाकते ना, तर ते रुमालसुद्धा वाळून झालेले होते. म्हणजे कालच धुतलेले होते, पण माझ्या ह्याच्यानं घड्या करणंच झालं नाही. तर मग म्हटलं चला आता घड्या करूनसुद्धा व्यवस्थित ठेवून देते. तर दररोजचा एक रुमाल वापरते ना, तर असे 10-12 रुमाल मी ती म्हणजे करूनच ठेवलेले आहे. तर दररोज आलटून पलटून मग रुमाल टाकत असते. तर इथं दही बनवायला टाकायचं होतं, तर एका साईडनं मग इथं मी दहीसुद्धा बनवायला टाकून दिलेलं आहे. म्हणजे दूध गरम करून घेतलेलं होतं ना, तर मग ते लवकर थंड म्हणजे जास्त थंड झालं असतं. तर मग इथं मी लगेच आता दही बनवायला टाकून दिलेलं आहे. तर चला मी आता आहे ना पटकन म्हणजे पोछाही मारून घेते, कारण आज बरेचसे कामं राहिलेले. तर थंडीमुळं काय होतं आहे, कामही लवकर उरकत नाही आणि कामं सकाळी लवकर करण्याचं मनही होत नाही.
म्हणजे जे पाण्याचे कामं असतात ना, तर ते कामं तर करावेशीच वाटत नाही, एवढी थंडी पडलेली आहे. त्याच्यामुळं थोडेसे व्हिडिओ रेग्युलर नाही आले आणि थोडंसं माझी मनस्थिती म्हणजे व्हिडिओ करण्याची नव्हती. त्याच्यामुळं मी व्हिडिओच नाही केले. पण म्हटलं चला सगळं आवरून झालं, घर फ्रेश झालं, तर मला आता शांततेनं पूजा करायची होती ना, तर त्याच्यासाठी म्हटलं पहिले फुलं तोडून घेऊ. तर इथं मी तुम्हाला हे शेवंतीचं झाड दाखवलं, म्हणजे त्याचं फूल दाखवलं. इतकं सुंदर फूल आहे आणि खूप छान पण वाटतं. स्वामींना पिवळे फुलं खूप आवडतात. आज तुम्हाला व्हिडिओमध्ये मी तेच दाखवणार आहे की कोणत्या देवांना कोणती फुलं आवडतात, कोणत्या देवांना म्हणजे बरेचसे असे फुलं आहे की बऱ्याच देवांना ते चालत नाही. तर तेच मला जेवढी माहिती आहे ना तेवढी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार. तर चला पहिले नाही सगळे फुलं तोडून घेते व्यवस्थित पूजेसाठीचे. तर चला. जास्त कशाला करायची, सुट्टी देऊन द्यायची, थोडेफार करायची वरच्यावर. आता काम कशाला सगळेच करत बसायचे. तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर एवढ्या प्लेटमध्ये ना एवढे फुलं निघालेले देवपूजेसाठी. सगळे फुलं मागच्या साईडचे, मी कोई म्हणजे दुसरीकडून फुलं आणलेलीच नाही. सगळे फुलं आहे ना मागच्या साईडचे आणि 2-3 फुलं आहे ना समोरच्या गुलाबाचे मी तोडून घेतलेले. तर इथं माझी पूर्ण पूजा करून झालेली होती, म्हणजे देवांना स्नान घालून झालं, अष्टगंध कुंकू लावून झालेलं होतं. तर फुलं अर्पण करायचे होते, तर तेच मी आता तुम्हाला दाखवते. तर इथं मी तुम्हाला काय दाखवलं, शास्त्रामध्ये काय म्हटले जाते की शास्त्रामध्ये सांगले जाते की परमेश्वराच्या चरणी जे तुम्ही फुलं वाहिलेले असतात त्या फुलं वाहिलेल्याचे खूप पुण्य मिळते, पापाचा नाश होतो आणि त्यापासून चांगले फळसुद्धा मिळते. तर चला इथं कोणते फूल कोणत्या देवाला व्हायचे हे मला जेवढी माहिती ना तेवढी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. जे पिवळ्या कलरचं फूल होतं शेवंतीचं, तर मी ते स्वामींच्या चरणी अर्पण केलेले. स्वामींना पिवळ्या कलरचे फुलं खूप आवडतात. पिवळे फुलं आणि पांढरे फुलं. लाल फूल सहसा स्वामींना आवडत नाही. तर सहसा लाल फुलं ना स्वामींना म्हणजे वाहायला चालत नाही. तर त्यांना पिवळ्या फुलाचे, पिवळे जे फुलं असतात ना तर ते प्रचंड आवडतात. त्याचबरोबर त्यांना पांढरे फुलंसुद्धा आवडतात. गणपती बाप्पांना आपण काय अर्पण करायला पाहिजे, तर गणपती बाप्पांना आहे ना तुळस सोडून गणपती बाप्पांना सगळे फुलं अर्पण करायला चालतात. त्यामध्ये जास्त आवडणारं फूल म्हणजे जास्वंदाचं फूल त्यांना प्रचंड आवडतं. त्याचबरोबर त्यांना दुर्वासुद्धा अर्पण करायला आवडतात, म्हणजे खूप आवडतात दुर्वा. तर आपण दुर्वासुद्धा अर्पण करू शकतो. त्याचबरोबर गणपती बाप्पांना शमीपत्र असतं ना, जे शमीचं झाड असतं तर त्यातले जे शमीचे पानं असतात तर ते पण खूप आवडतात. तर आपण गणपती बाप्पांना शमीचं म्हणजे शमीपत्र वाहू शकतो. त्याचबरोबर आपण महादेवाची पिंड टेकवलेली असते आपल्या देवाऱ्यामध्ये. तर महादेवांना काय आवडते, तर महादेवांना त्यांना प्रचंड आवडणारं म्हणजे बेलपत्र आणि धतुरा. त्याचबरोबर आपण त्यांना पांढरे फुलंही अर्पण करू शकतो. त्याच्यामध्ये पुन्हा त्यांना कण्हेरा असतो ना पिवळावाला, तोही खूप आवडतो. आणि त्याचबरोबर शमीचे फुलं, शमीपत्र हे महादेवांना खूप आवडतात. महादेवांना न आवडणारी वस्तू म्हणजे न आवडणारं फूल म्हणजे कुंदा आणि केतकीचं फूल. हे 2 फुलं महादेवांना अर्पण करायला चालत नाही. तर आपण ते फुलं त्यांना कधीच व्हायला नाही पाहिजे. त्याचबरोबर जे आपण श्रीकृष्ण म्हणजे बाळकृष्ण टेकवलेले असतात, तर बाळकृष्णाला निळ्या रंगाची फुलं प्रचंड आवडतात. त्याचबरोबर त्यांना पिवळ्या कलरची फुलंसुद्धा आवडतात. आणि त्यांना आवडणारी एक गोष्ट म्हणजे आपली मंजूळ असतात ना, तुळशीच्या ज्या मंजूळ असतात तर त्या बाळकृष्णांना खूप आवडतात. तर त्यासुद्धा आपण त्यांना अर्पण करू शकतो. त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणीची जर मूर्ती असली तर त्या मूर्तीवरती आपण लाल जास्वंदाचं फूल अर्पण करू शकतो. कोणतंही लाल फूल असलं तर ते त्यांना खूप आवडतं. त्याचबरोबर त्यांना मंजुळा आवडतात. पुन्हा त्याचमध्ये आपलं तुळशीपत्र आवडतं. त्यामध्ये त्यांना तुळशी 2 असतात, एक रामा तुळशी आणि एक सावळी तुळशी. तर ह्या दोन्ही तुळशी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीवरती आपण अर्पण करू शकतो. त्याचबरोबर आपल्या देवाऱ्यामध्ये जर लक्ष्मीची मूर्ती असली, अन्नपूर्णा मातेची मूर्ती असली तर त्या मूर्त्यांवरती आपल्याला देवाऱ्यामध्ये जर लक्ष्मी माता टेकवलेली असली तर लक्ष्मी मातेला कमळाची जी फुलं असतात तर ते खूप आवडतात. पण आपल्याला दररोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आणि अवेलेबल न होणारं फूल असल्यामुळं आपण ते फुलं लक्ष्मी मातेला दररोज अर्पण करू शकत नाही. तर आपण इथं गुलाबाचं जे फूल असतं ना तर ते नक्कीच अर्पण करायला पाहिजे. तर इथं माझ्याकडं गुलाबी कलरचे जे फुलं असतात ना तर ते देवी मातेला खूप प्रिय आहे. तर इथं माझ्याकडं शेवंती होती गुलाबी कलरची, ती सेम आहे ना थोडीशी कमळाचा आकार घेतलेला आहे त्या फुलानं. तर ते फूल मग इथं मी लक्ष्मी मातेसाठी अर्पण केलेलं आहे.
त्याचबरोबर अन्नपूर्णा माता ठेवलेली ना, अन्नपूर्णा मातेलासुद्धा मी तेच गुलाबी कलरचं फूल अर्पण केलेलं आहे. त्याबरोबर कवड्या असतात ना, तर कवड्यांनाही खूप महत्त्व आहे. कवड्या देवी मातेला अत्यंत प्रिय आहे. म्हणजे लक्ष्मी मातेचं आवडती वस्तू जर म्हटली तर कवड्या येतात. तर कवड्यांवरती सुद्धा मी गुलाबाचंच फूल ठेवलेलं आहे. आपल्याला कमळाची फुलं जर अवेलेबल झाले नाही तर आपण जे गुलाबाचे फुलं असतात ना, तर ते नक्कीच देवी मातेला अर्पण करू शकतो. जेवढी मला माहिती होती, आपल्याकडे जे टाक असतात देव्हाऱ्यामध्ये, इथं तुळजामातेची जी टाक आहे, तर तुळजामातेला सुद्धा जास्वंदाचं फूल खूप आवडतं. तर एवढे जे फुलं असतात तर ती मी अर्पण करत असते. चाफ्याचं जे फूल असतं ना, तर ते फक्त स्वामींनाच आवडतं. बाकी देवतांना ते चाफ्याचं फूल अर्पण करायला चालत नाही. म्हणजे मी तर करत नाही, कारण ते फूल आहे ना बाकीच्या देवांना सहसा आवडत नाही. फक्त स्वामींना हे चाफ्याचं फूल आवडतं, तर मी त्यांच्याच चरणी ते अर्पण करत असते. अर्पण करताना हे देवांच्या चरणीच ते अर्पण केलं गेलं पाहिजे, तरच त्याचं आपल्याला फळ मिळतं. जेवढी मला माहिती आहे तेवढीच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, की कोणत्या देवतांना कोणते फुलं आवडतात. बऱ्याच देवांना बरेचसे फुलं आवडत नाही. तर तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यात माझी काही चूकही झाली असेल किंवा मला यातलं काही माहिती पण नसेल. जेवढं मी वाचलेलं आहे, जेवढं माझ्या वाचनात आलेलं आहे किंवा जेवढी मला माहिती आहे ना, तेवढीच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ह्या पद्धतीनं मी फुलं अर्पण करत असते. मला जे माहिती आहे तेच. आणि जेवढे माझ्याकडं जे फुलं लावलेले, झाडं लावलेले मी फुलांचे, तर त्या झाडांना एवढे सारे फुलं निघतात. तर चला, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ किंवा ही माहिती मी जी तुम्हाला सांगितली थोडक्यात, की कोणत्या देवांना कोणते फुलं व्हायचे, कशी वाटली हे नक्की मला तुम्ही कमेंट करून सांगा. भेटूया अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.